नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती मी पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आपण पोलीस भरतीची तयारी करत आहात, परंतु विद्यार्थी मित्रांनो, जो काही नवीन विद्यार्थी वर्ग या ठिकाणी पोलीस भरती करण्यासाठी कडे वळत आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजूनही पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता काय आहे पोलीस होण्यासाठी ती माहीत नसेल, तर आता या ठिकाणी या संबंधी हा व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यासोबत शेअर करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर आपल्या नवीन जे काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करू इच्छित आहात त्या विद्यार्थ्यांना पाठवायला विसरू नका आणि हा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। वेळेवरती आम्ही या ठिकाणी हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही शारीरिक पात्रता आहे ती बघूया। त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक इन्फिनिटी पोलीस भरती 2025 करता ध्येयवर्ती 3.0 बॅच या ठिकाणी मी लॉन्च करतो। विद्यार्थी मित्रांनो, फक्त 499 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला देऊ केलेली आहे। यामध्ये तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही आपल्याला शिकवणी मिळणार आहे। चांगलं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये योग्य दिशा मिळण्यासाठी, निवड यादीमध्ये आपलं नाव येण्यासाठी, हमखास यश मिळण्यासाठी या बॅचचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही बॅच घेण्यासाठी 85 30 12 10 02 या नंबरवरती संपर्क करून बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि बॅच जॉईन करून घ्या। आपल्या अभ्यासामध्ये एक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करा। चला बघूया आपण पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता काय असते पुरुषांसाठी। ही पुरुषांसाठी आपण शारीरिक पात्रता या ठिकाणी बघणार आहोत। त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती शारीरिक पात्रता त्यांनी दिलेली आहे। आपण तीच ऑथेंटिक बेसवरती ही शारीरिक पात्रता बघूया। पुरुषांकरता शारीरिक पात्रता काय असावी हे बघूया आपण। 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त उंची असणारा विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहे। बघा, 165 सेंटीमीटर 165 सेंटीमीटर उंची ज्या विद्यार्थ्याची आहे त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी पात्र करता येतं शारीरिक पात्रतेसाठी। मग आता ही कधी चेक केली जाते? तुम्ही अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला मैदानी चाचणीसाठी बोलवलं जातं त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट जमा करून घेतले जातात आणि पहिल्या घडीला तुमची उंची चेक केली जाते। तुमची उंची 165 सेंटीमीटर जर भरली किंवा त्यापेक्षा 165 सेंटीमीटर पासून पुढे, तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच पुढच्या प्रोसेसला पाठवलं जातं। जर तुमची उंची भरली नाही की तिथूनच तुम्हाला त्या ठिकाणी बाजूला केलं जातं। तुमचे तिथून पुढे डॉक्युमेंट सुद्धा चेक करून घेतले जात नाही। त्यामुळे लक्षात असू द्या, आपली उंची या ठिकाणी 165 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्यानंतर जी काही छाती आहे, उंची मोजली की लगेच तुमची छाती मोजायला घेतात। बघा, न फुगवता म्हणजे नॉर्मल छाती तुमची 79 सेंटीमीटर भरली पाहिजे। बघा, 79 सेंटीमीटर तुमची छाती भरली पाहिजे नॉर्मल। आणि बघा त्यानंतर तुमची छाती फुगवायला सांगतात। 79 सेंटीमीटर तुमची नॉर्मल भरली आणि फुगवायला सांगितल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढली पाहिजेत। म्हणजे एकूण 84 सेंटीमीटर पेक्षा जास्त छाती तुमची भरली किंवा 84 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगून वाढली पाहिजेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, मग आता ही झाली शारीरिक पात्रता उंची आणि छातीमध्ये। परंतु सूट कुणाला आहे? तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 आणि यांच्या नियमामध्ये पोट नियम 2 मधील खंड 1 2 वगैरे जे काय असेल ते, परंतु ज्यादा दाखला देण्यात येईल, म्हणजे समजा पुढील परंतु ज्यादा दाखला देण्यात येईल कोणाला सांगितले त्यांनी की जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे। मग 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता म्हणजे किती? 160 सेंटीमीटर उमेदवार कोणासाठी? अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना 160 सेंटीमीटर। पण कशामध्ये? महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 यांच्या नियमामध्ये नियम 3 क्रमामध्ये दिलेले जे काही उमेदवार आहेत त्याच उमेदवारांना, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी ही सूट या ठिकाणी 5 सेंटीमीटरची दिलेली आहे। त्यानंतर शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादी विरोधी कारवाई मध्ये
मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे. बघा मग किती उंची 4 सेंटीमीटरने महिला व पुरुष उमेदवारांसाठी. बघा आता इथं 4 सेंटीमीटरने कमी केली जाईल म्हणजे किती होईल 161 सेंटीमीटर या ठिकाणी तुमची उंची असणं आवश्यक आहे. कुणासाठी दिलेली आहे ते तुम्हाला सांगितलं. नक्षलग्रस्त भागामध्ये जे काम करत असताना त्या ठिकाणी आपत्ती ओढवलेली असेल तर अशा पाल्यांसाठी 161 सेंटीमीटर पर्यंत उंची चालेल. त्यानंतर छाती जी आहे ती छातीच्या मोजमापाची आवश्यकता या विद्यार्थ्यांना नाही. छातीचं मोजमाप घेतलं जाणार नाही, फक्त उंची 161 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 मधील नियम 3 खंड उपखंड क नुसार विहित केलेली शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील. हे पण कोण करणार आहे तर अप्पर पोलीस महासंचालक यांना ते अधिकार दिलेले आहेत. प्रशिक्षक व खास पथक जे आहे त्यांच्या मार्फतच ही शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल. त्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष महिला उमेदवारांना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील. खेळाडू उमेदवार जी पोलीस होऊ इच्छित आहेत खेळाडू उमेदवारांसाठी 2.5 सेंटीमीटर उंचीमध्ये सूट दिलेली आहे. लक्षात घ्या. खेळाडूंसाठी स्पोर्ट मधून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी 2.5 सेंटीमीटर सूट आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात म्हणजे पोलीस पाल्य जर असेल तर पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र नुसार वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकच उमेदवारास पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद सूट जी काय आहे ती बघा 2.5 सेंटीमीटर उंचीमध्ये सूट दिलेली आहे. बघा त्यानंतर छातीमध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता 1.5 सेंटीमीटर म्हणजे बघा पोलीस पाल्य जर असेल तर पोलीस पाल्यासाठी जर त्याचं काही कारणास्तव आपत्ती ओढवली असेल तो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ते चेक करूनच त्यांना त्या ठिकाणी हे सूट दिली जाईल. मग काय सूट दिली जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो. उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर म्हणजे 165 सेंटीमीटर जी आपल्याला या ठिकाणी उंची दिलेली आहे 165 सेंटीमीटर त्यामध्ये 2.5 सेंटीमीटर कमी केली जाईल म्हणजे किती होईल 165.5 सेंटीमीटर पर्यंत उंची त्याची गणली जाईल. त्यानंतर बघा छाती जी आहे छाती ही 2 सेंटीमीटर म्हणजे छाती बघा त्यांनी किती सांगितली न फुगवता 79 सेंटीमीटर न फुगवता 79 मग इथं सूट किती दिली 2 सेंटीमीटर कमी करायची त्यामध्ये तर मग किती येईल एक न फुगवता 77 सेंटीमीटर बघा न फुगवता 77 सेंटीमीटर पर्यंत सूट आहे आणि फुगवून बघा 1.5 सेंटीमीटर सूट आहे म्हणजे फुगवायची किती 5 सेंटीमीटर जी फुगवायची त्याच्यापेक्षा 1.5 सेंटीमीटर कमी करायची. बघा मग त्याच्यामध्ये येईल 3.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर छातीमध्ये तुम्हाला 1.5 सेंटीमीटरची सूट आहे आणि उंचीमध्ये 2 सेंटीमीटरची सूट या ठिकाणी दिलेली आहे. अशा प्रकारची शारीरिक पात्रता या ठिकाणी सूट कुणाला आहे आणि सर्रास ओपन ज्या आहेत ती सर्वांसाठी पात्रता काय आहे ह्या दोन्ही बाबी या ठिकाणी दोन्ही घटकातल्या जी काही शारीरिक पात्रता आहे ती अशा प्रकारे आहे. असेच विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पदासाठी पात्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये कळवा. तुमच्या जर काही अजून सूचना असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती आपण स्पष्टपणे सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊ. आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी मी आपली रजा घेतो. भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये. धन्यवाद.